तर भावानो, आज आम्ही सगळे पुन्हा मित्र मिळून आम्ही जाणार आहोत तळे बाजाराच्या नावनकोणच्या धबधब्यावर. धबधब्यावर जाऊच्या अगोदर वळवंड्यात गेला आणि आर्यन का त्याच्या घराकडनं उकल लावणी आम्ही इलाव डायरेक्ट तळे बाजारच्या नावनकोणच्या धबधब्यावर. हाणलेला सगळा सामान आमका झाडाच्या गाड्याच्या सीटच्या खाली ठेवूच होता, म्हणून झाडाच्या गाड्याची सीट उघडून बघता होतो पूर्ण सीटच आमच्या कुपळान हातात येली. त्या कारणाने आम्ही ता सगळा सामान हेमांगच्या गाडीत भरला आणि आम्ही निघालो डायरेक्ट धबधब्याकडे. गेल्या वेळी सगळे आम्ही वाडीतले पॉवर दिलेला तेव्हा खाली धबधब्याचे ते एका गाडीचे 50 रुपये असा घेत होते, म्हणून आम्ही सगळ्यांनी मास्टर माइंड लावून आम्ही आमच्या सगळी गाडी वरतीच लावून येलाव. घराकडनं येतानाच आम्ही हो मोठं मास्टर माइंड प्लॅन करून येलाव की आमका आमच्या गाड्यांचे 50 रुपये द्यायचे नाहीत. धबधब्यावर इल्याच्या नंतर आमका कळाला की गाडीचे कोण टिकटी घेणार पण नाही आणि धबधब्यावर कोण नाऊक पण इलेलं नाही. धबधब्यावर आमचेच आम्ही असल्या कारण आम्ही होयाता सगळा करत होता. त्याच्यानंतर थैलोच एक दगड घेतलाय आणि त्याका कॅमेरो मी टाइमलेस सेट करून दिलाय. कॅमेरो सेट केल्याच्या नंतर आम्ही सगळे पॉवर मस्तपैकी 1 तास मौज मस्ती करीत होता. हेमांग आणि सिद्धो म्हणत होते की ह्या वर्षी आम्ही गावाकडचे सगळे दहीहंडी आम्हीच फोडणार, त्या कारणाने हेमांग आणि सिद्धो दहीहंडीची प्रॅक्टिस करीत होते. हे तिघा मियान दहीहंडीची प्रॅक्टिस करीत होते आणि हे दोघा मियान बॉडीत मासे पकडूचा प्रयत्न करत होते. त्याच्यानंतर आम्ही बघित होतो की कोण जास्त वेळ पाण्यात बुडान राहतो. अबे साले ज्या माणसाक आम्ही अंडू पांडू समजत होतो त्याच माणसाने ह्या गेम मध्ये बाजी मारल्या म्हणजे आमच्याच गँग मधलो जाडो. शिड्याची गाडी आमच्या हातात असल्या कारण 10 ते 15 किक मारला तरी पण काय गाडी चालू होत नव्हती. चालू झाल्याच्या नंतर आम्ही इलाव डायरेक्ट चायनीज का इल्याच्या नंतर मी तर मागवलेले ट्रिपल राईस आणि बाकीच्यांनी मागवलेली चिल्ली. अश्मित चायनीजवाल्यासोबत व्यवहार करीपर्यंत अकडीनंतर चायनीजवाल्याचे शेव खाऊचा काम चाललेला. तर भावानो, तुमच्या भावाचा ह्यो ब्लॉग तुमका आवडलो तर तुमच्या भाव खात्यावर फॉलो करून घ्यावा.